नमस्कार मंडळी, मी शुभांगी. नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आज मी ना लाडू बनवायला घेतले. आता लाडू अचानक का बनवते तर ते तुम्हाला थंबनेल वरून आयडिया आलीच असेल. विशाल थायलंडला जातोय आणि त्यामुळे मी त्याला सोबत लाडू खाण्यासाठी देते. आता आर्या आणि मी का थायलंडला सोबत जात नाहीये हे व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे सांगेलच. सो व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि तुम्हाला लाडू बनवायचे असेल तर लाडूची रेसिपी मी याच्यामध्ये शेअर करत आहे. तसेच त्याला सोडताना मग आम्ही रडलो का किंवा आर्या रडली का, कसं वाटलं सोडताना विशालला, सगळं मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. सो पूर्ण व्हिडिओ नक्की बघा. आता हे ड्रायफ्रुटचे लाडू बनवण्यासाठी सगळ्यात पहिले मी इथे बदाम भाजून घेतले आणि व्हिडिओमध्ये तुम्हाला आता दिसत असेल की मी बदाम भाजते, पण ते कोरडेच भाजते कारण माझ्या लक्षातच नव्हतं की थोडं तूप ऍड करायचं. तसं कोरडेही चांगले लागतात, पण नंतर बांधण्यासाठी इझी जावं म्हणून मी थोडी तुपामध्ये भाजून घेते. सो आता इथे कोरडे दिसतात, पण मी पुढे याच्यामध्ये तूप ऍड करते. सो तुम्ही सुरुवातीपासूनच थोडं थोडं तूप ऍड करून त्याच्यामध्ये चांगले रोस्ट करून घ्या. आता मी इथे हे 500 ग्रॅम बदाम घेतले, म्हणजे ऑलमोस्ट अडीच वाटी, जी वाटी तुम्हाला दाखवली ते अडीच वाटी मी ते बदाम घेतले, किंवा 500 ग्रॅम तुम्ही घेऊ शकता. काजू थोडे कमी घेतले, ज्यांना कोलेस्ट्रॉलचा प्रॉब्लेम असतो. सो काजू थोडे कमीच खाल्लेले बरे असतात. सो मी इथे माझ्या ह्याच्यामध्ये काजू ऑलमोस्ट 500 ग्रॅम म्हणजे 250 ग्रॅम मी काजू घेतले. आणि तुम्ही बघत असाल माझे काजू ऑलमोस्ट, बदाम तर पूर्ण भाजून झाले आणि काजू मी भाजून घेतलेच. तेव्हा माझ्या लक्षात आलं की अरे मी तूपच ऍड केलं नाहीये, कारण आरू पण खाते. सो मी तूप काही करून थोडे तरी तुपामध्ये रोस्ट करूनच घेते. सो मग आता मी पुन्हा तूप ऍड करून सगळे बदाम पण पुन्हा चांगले भाजून घेतले आणि काजू पण पुन्हा एकदा भाजून घेतले. आता काजू बदाम तुपामध्ये भाजून झाल्यानंतर मी इथे बेदाणे घेतले. काही भागामध्ये याला येलो किशमिश पण म्हणतात. सो ते मी घेतले 500 ग्रॅम. मी पूर्ण टाकणार आहे हे, कारण याने थोडी आंबट गोड अशी चव येते लाडूला. सो मी हे पूर्ण ऍड करणार आहे. ऑलमोस्ट हे पण अडीच वाटी, 2 ते 2.5 वाटीच्या आसपास भरतात 500 ग्रॅम म्हणजे. येलो किशमिश ना कमी गॅसवर छान रोस्ट करून घ्यायचे, म्हणजे ते तुपामध्ये छान फुगतात आणि त्याचा सुगंधही खूप छान येतो. आणि हे बघू शकता किती छान रोस्ट झाले ते. आता 250 ग्रॅम मी इथे अक्रोड घेतले आणि हे पण तुपामध्ये रोस्ट करून घेते. आणि माझं हे सगळं इकडे तयारी सुरू होती, तोपर्यंत विशाल आरूला आणण्यासाठी गेला होता आणि आता ती थोड्या वेळात येईलच घरी. सो मग ती आल्यानंतर मग लाडूला जरा डिले होणार हे मला माहित होतं. सो म्हटलं जेवढं फास्ट ती येईपर्यंत जेवढं फास्ट करता येईल तेवढं करून घेऊयात. सो म्हणून एक साइडला अक्रोड भाजत होते, तोपर्यंत मी इकडे पिस्ता लगेच साइड बाय साइड सोलून घेत होती. आली हरिया, हरिया आली, कुठे हरिया? हा. मी इथे पाऊन वाटी पिस्ता सोलून घेतल्या. आता मी ना इथे थोड्या वेगवेगळ्या बिया ऍड करणार आहे, जसं सूर्यफुलाच्या बिया झाल्या, टरबूज बिया झाल्या म्हणजे पंपकिन सीड्स, देन सनफ्लॉवर सीड्स, जे माझ्याकडे ऑलरेडी अवेलेबल होतं म्हणून मी ते ऍड करते. तुम्ही फक्त, तुम्हाला हवं असेल तर फक्त ड्रायफ्रुट्स ऍड करूनही बनवू शकते, किंवा ते सीड्सही, या ज्या बिया आहेत त्याही टाकू शकतो. ओके. काय खायचं? ते काही ताटात नीट बसत नव्हते म्हणून म्हटलं मोठी परात घेऊन त्यातच आता बनवावं. मी ते ना मोठेवाले खजूर घेतले आणि ते भाजण्याची काही गरज नाही. आता मी ते थोडे थोडे जसं बॅच मध्ये दळेल त्याच्यामध्ये 2-3 खजूर असे ऍड करत राहा. सो किती गोड लागतं त्या अंदाजानुसार थोडे थोडे खजूर ऍड करते. आणि ना एकसाथ पूर्ण दळायचे नाहीयेत, म्हणजे एकदा चालू केलं की पूर्ण फिरवायचं नाहीये, तर पल्स पल्स मध्ये, म्हणजे तुम्ही बघत असाल मी चालू बंद करते, पल्स मध्ये फिरवायचं जेणेकरून ते पूर्णपणे त्याची पावडर पण नाही होणार. पूर्ण पावडर झाली की काय होतं की ते आपल्या टाळूला चिकटतं आणि लहान मुलं मग खायला नको नको म्हणतात किंवा त्यांना दबकाही बसतो. सो थोडंसं जाडसर राहिलं पाहिजे, दाणेदार राहिलं पाहिजे असं दळायचंय. आणि मी इकडे लाडू बनवत होते तर या दोघांची इकडे बाहेर अशी मस्ती सुरू होती. हे जमला.
करते नाही का? नाही नाही नाही, पेन कसा पकडायचा? असा पकड. हा, गुड. आणि ना आता छान दळून झाल्यानंतर मी सगळं एकत्र मस्त म्हणजे हाताने छान मिक्स करून घेते, जेणेकरून चव छान येईल. आम्हाला जेवायला बसायचं होतं कारण 3:30 वाजता विशालला निघायचं होतं. सो म्हटलं आता जेवण करून थोडेफार याच्यासाठी लाडू वळवून घेऊया. लाडू खायचंय. मग थोडा वेळ मूव्ही बघत जेवण करून घेतलं आणि आमची सवय ऍक्च्युली जेवण करताना आम्ही एखादा मूव्ही तरी लावतो आणि डेली तो थोडा थोडा बघून असा 2-3 दिवसात संपतो. काय करते? हा? आणि तुम्हाला सांगते की विशाल थायलंडला का चाललाय आणि आम्ही का जात नाहीये. तर विशाल त्याचे ऑफिस इव्हेंट असतो. एव्हरी इयर त्यांचा ऑफिस इव्हेंट असतो. सो त्याच्यासाठी मस्त कंपनीकडनंच त्यांना ट्रिप असते. जिथे ते 1 वीकसाठी विशाल थायलंडला चाललाय. आणि तो आम्हाला बोलतोय की तुम्ही पण माझ्यासोबत चला. बट एक्सटेंड करायला फक्त 2 दिवसच अलाउड आहे. म्हणजे त्यांचा 4 दिवस 3 दिवस इव्हेंट असणार आहे आणि पुढचे 3 दिवस म्हणजे 1 दिवस तर ट्रॅव्हलिंगमध्ये जाणार. पुढचे 2 दिवस जे असतील ते फक्त एक्सटेंड करायला किंवा फिरायला मिळतील. म्हणजे असं होतं की तोंडात घास घातला आणि तोंडचा घास पुन्हा हिरावून घेतला. मग 2 दिवसासाठी तर मला काही फिरायचं नाहीये थायलंडमध्ये आणि फिरणं होणार पण नाहीये पूर्ण. सो त्यामुळे मग आम्ही नाही जाण्याचं ठरवलं. दडपण येतंय ना? अरे डॅडा कुठे चाललाय? मी त्याच्यासोबत फिरायला चालली. अच्छा, डॅडा नेणार आहे का आपल्याला? विचार बरं. नेणार आहे का तू? नाही नेणार. आर्यन नाही पण. तर नेणार आहे तो. नेणार आहे? मम्माला इथंच राहू दे हं? आर्यन आपण जाऊ. हा. पण अरे तू जाणार आहे डॅडा बरोबर? विचार डॅडाला नेणार आहे का? नेणार आहे का तो? विचार. विचार. हा? नेणार आहे तू? हो. ओके नाही तू. नेणार आहे. मम्मा येऊ नको. 11 दिले त्याच्यात हा? ओके. पाणी बॉटल वगैरे लागणार आहे का? नाही. कशात ठेवायचे? मी टाकतो चालतं. मला खायच्या खाली जाऊ. काय आहे ते एका bag मध्ये? हम्म. अरे फ्लाईट मध्ये वगैरे खायला लागतील ना? नाही मी ते घेतले प्रोटीन बार घेतले 2. एवढ्याचे कोणचे? तुला नाही देणार लाडू. आता मम्माच रडणार आहे. पण नाही यायचं. आईस्क्रीम ले लो. कुठे आईस्क्रीम? नाही रे. रडतील. एवढं नाही पण असं हे होतं कसं तरी होते. घर खाली कमी जात ना असं. पहिल्या दिवशी करमत नाही रे. दुसऱ्या दिवशीपासून काही नाही वाटत. सगळं होते प्रोटीन बारला पण आणि मी पाहुणे जरी घरात गेले तरी होतं. तरी होतं. आणि तो आता जाणार 1 आठवडा घरात नसणार. आम्ही दोघीच असणार आहे. म्हणजे खूप कसं तरी होत होतं मला. बट आता राहावं तर लागणार. किंवा आर्याची डेली स्कूलला तिला सोडवणं सगळं रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर येणार होती. जायचं ना? कुठे जायचंय डॅडा सोडवायला? नाही मला जायचं. उई, ओय कसं पडलं? कुठलं का? कुठलं? बघ बरं का? बसलो क्लिप नीट नसेल बसवली. होतो. बसलो होतो. चलो मला जायचं. मी करू डॅडला. डॅडाला बाय बाय करून येऊ चालेल? आर्या जरा हट्टच करत होती. तिला वाटत होतं की तो तिला पण घेऊन जाणार आहे आणि ती म्हणत होती की नाही मला पण डॅडासोबत जायचं. सो तिला थोडंफार समजावून मग ऑफिसचं काम आहे म्हणून डॅडा चाललाय असं तिला सगळं व्यवस्थित समजावलं आणि मग ती थोडी रेडी झाली. फिरायला नाही चाललंय, तो ऑफिसच्या कामासाठी चाललंय. ऑफिसच्या कामासाठी जायचं आहे मला. ऑफिसच्या कामासाठी जायचं? तू काय ऑफिसचं काम करणार? जरा जास्त मोठी झाली. नाही पण मी उठला तरी जाणार मी. कॅब बुक केली नाही का ग? अरे कुशक मध्ये नाही जायचंय आपला. चल तिकडे कॅब आहे बाहेर. मी सांगून जा. चालेल.
जास्त मोठी झाली एकट्याला. आणि त्याला सोडवायला मग आम्ही खाली आलो. कॅब बुक केलेली होती. सो कॅबमध्ये तो एअरपोर्टवर जाणार होता. मला आणि आर्याला दोघींनाही घरी जावंसं वाटत नव्हतं आणि त्याला असं वाटत होतं की नाही यार, आपण पण त्याच्यासोबत निघून जावं, घरी नको राहायला. बट कसं तरी स्वतःवर कंट्रोल केलं आणि त्याला मस्त हॅपीली बाय केलं. कारण त्याचंही ट्रॅव्हल चांगलं होणं खूप गरजेचं आहे. आणि आम्ही दुःखी झालो तर त्यालाही वाईट वाटेल. सो त्याची ट्रिप चांगलं होणं गरजेचं आहे. आणि मग मी घरी उरलेले लाडू वळून घेतले. सो चला, आजचा व्हिडिओ थोडा इमोशनल आणि थोडा फॅमिली मुवमेंट्सवर होता. तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि हाईप द्यायलाही विसरू नका, जेणेकरून अजून लोकांपर्यंत व्हिडिओ जातील. आणि तुमचा सपोर्ट असाच राहू द्या. चला, भेटूया पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय.